पण आपण संयम ठेवू, कारण लग्नानंतरची वेळ आली की मी संयम ठेवणार नाही. रमणने हे म्हटल्यावर प्रीती लाल झाली, हसली आणि पुन्हा त्याच्या मिठीत शिरली. मी तुझ्या घरी बोलू का? रमणने तिच्या केसांवरून हात फिरवत विचारलं. कधी? जेव्हा मी सांगेन तेव्हा. लवकर सांगा ना. कशाला एवढी घाई? अजून भाऊ रागात आहेत. मी बोलतो त्यांच्याशी. नको, ते अजून जास्त रागावतील. हो तर भाऊ आहे तर रागावणारही, पण मी त्यांना मनवून घेईल. तू इतकी का घाबरतेस? रुद्रदादा असते तर काही अडचण नव्हती, पण राजदादा दिसले की श्वासच अडकतो. आणि तसेही तुमच्या दोघांच्या मध्ये नेहमीच टशन चालू असते. आमचं नातंच काहीसं तसंच आहे. हे सगळं डोक्यावर घेऊ नकोस. आणि ठीक आहे, तू म्हणशील तेव्हा मी त्यांच्याशी बोलेल. आणि उद्या नीट जा, अभ्यासात पूर्ण मेहनत कर आणि त्याच शिद्दतीने नंतर मला पण आठव. जी सर, प्रीती हसत म्हणाली. आणि रमणही हसू लागला. फक्त थोडा वेळ अजून, मग बोलून घ्या, प्रीती म्हणाली. तेव्हा रमण मान्य करून बसला आणि थोड्या वेळाने त्याने तिला एक गिफ्ट दिलं, जे तो तिच्यासाठी घेऊन आला होता. ते देऊन तो तिथून निघून गेला. आणि इतके सुंदर क्षण घालवल्यानंतर प्रीती आपल्या मैत्रिणीच्या गळ्यात पडून उड्या मारत होती. दुसरीकडे प्रिया आणि गीता बागेत नवीन कुंड्या लावत होत्या. प्रिया, तू थकली असशील, थोडा वेळ बस जरा. नाही गीताताई, मी अजिबात थकले नाही. अच्छा, पण सांभाळून हा, कारण तुला जर जखम झाली ना तर भाऊजी मला ओरडतील. नाही गीताताई, नाही ओरडणार ते तुम्ही त्यांच्यापेक्षा मोठे आहात ना. आणि मला जखम लागली तरी त्यात माझीच चूक असेल, तुमची थोडीच. प्रिया हसत म्हणाली. माझी भोळी जाऊबाई, इतकी मदत माझी स्वतःची बहीणही करत नाही जितकी तू करतेस. मला तुमच्यासोबत राहायला आणि तुमच्यासोबत बोलायला खूप आवडतं गीताताई. ओ अच्छा, भाऊजींपेक्षा जास्त? त्यांच्यापेक्षा थोडंसं कमी, प्रिया लाजून म्हणाली. आणि गीता हसू लागली. अच्छा, हे सांग, भाऊजी रात्री जास्त त्रास देतात का? म्हणजे की काही नाही, सोड. ज्या प्रकारे तू त्यांच्या मनात बसली आहेस ना, खूपच त्रास देत असतील ते तुला, हे मला माहिती आहे. गीता हसत म्हणाली. काय बोलताय ताई, बोला ना. अगं, मी प्रेमाबद्दल बोलते. माझी भोळी जाऊबाई खूप प्रेम करत असतील ना रात्री. गीताच्या तोंडून हे ऐकून प्रिया चेहरा दुसऱ्या बाजूला करून हसू लागली आणि हळूच मान हलवली. ते पाहून बाजूला बसलेल्या गीताने तिला साईडने मिठी मारत हसत म्हटलं, माझ्या भाऊजींची भोळी राणी. सायंकाळचे 4 वाजत होते. प्रिया झोपेतून उठली होती आणि कपडे आवरत होती. तेवढ्यात राजचा फोन आला. तो हॉटेलमध्ये होता आणि तन्मय आणि हर्ष दोघेही बऱ्याच वेळापासून आपल्या बायकोशी फोनवर बोलत होते. पण प्रियाने अजूनपर्यंत त्याला फोन केला नव्हता, म्हणून त्याने स्वतः फोन केला. हॅलो, काय करत आहेस? कपड्यांच्या घड्या घालत आहे. आज फोन का नाही केला? मला वाटलं तुम्हाला काम असेल तर तुम्ही रागवाल. पहा, मी रागावेन किंवा बोलून घेईल, पण फोन तर तू मला करणार. तुझं असं बदलून जाणं मला अजिबात आवडत नाही. राज आपल्या केबिनच्या काचेवर हात टेकवत म्हणाला. तुम्ही ओरडता मग मला भीती वाटते आणि रडू येतं. ठीक आहे, मग मी दुसऱ्या कुणाशी बोलतो. कोणाशी? प्रिया आश्चर्याने म्हणाली. इथेच आहे एक मुलगी, नवीन स्टाफमध्ये आली आहे, खूप सुंदर आहे, तर आता तिच्याशीच बोलेन. ती सुंदर आहे म्हणून तुम्ही तिच्याशी बोलणार? प्रिया काळजीने म्हणाली. हो. नका राज, काय नको, तुम्ही तिच्याशी बोलू नका. का नाही बोलू? मी तिच्यापेक्षा अजून सुंदर होईन, पण तुम्ही तिच्याशी बोलू नका. प्रियाला हळूहळू रडू येऊ लागलं होतं. मेकअप करून तर सगळेच सुंदर दिसतात, ही मुलगी तर मेकअप शिवायच सुंदर आहे. तर मी गीताताईला विचारते. प्रिया रडतच म्हणाली. काय विचारते? राजने खूपच प्रेमाने विचारलं. हेच की, मेकअप न करता सुंदर कशी दिसत्या? हे ऐकून प्रियाची ही मासूमियत पाहून राज पुन्हा एकदा वितळला. तो परत आपल्या जागेवर बसला आणि फोनलाच हलके चुंबलं. तुम्ही त्या मुलीशी बोलू नका प्लीज. मग तू फोन करणार नाहीस तर मी काय करू? राज खोटा राग दाखवत म्हणाला. आता रोज करीन, एक दिवसही विसरणार नाही, प्रॉमिस. आणि मी खूपच सुंदर होईन. तू तिच्यापेक्षा जास्त सुंदर होणार. हे ऐकताच प्रियाला पुन्हा रडू आलं.
कोणीही तुझ्यापेक्षा जास्त सुंदर असूच शकत नाही माझी भोळी राणी. हे ऐकताच प्रियाचं रडणं लगेच थांबलं. ती बिछाण्यावर बसून आलटून पालटून बसत म्हणाली, काय बोललात तुम्ही आत्ताच? काही नाही, व्हिडिओ कॉल कर, तुला ती मुलगी दाखवतो, असं बोलून राजने फोन कट केला. प्रियाने व्हिडिओ कॉल केला तेव्हा राजने कॉल उचलून सरळ आपल्या केबिनच्या बाहेर उभ्या असलेल्या एका लेडीज स्टाफकडे कॅमेरा फिरवला. तिला पाहिल्यानंतर प्रियाची अवस्था इतकी बिघडली की रडणं तर दूरच, पण तिचं शरीरही क्षणभर पूर्ण सुन्न पडलं. पाहिलंच, राजने आता कॅमेरा परत स्वतःकडे केला. तुम्ही या सुंदर मुलीबद्दल बोलत आहात? प्रिया रडत म्हणाली. हो, राज आपली हसू दाबत म्हणाला. जर मी हिच्यापेक्षा जास्त सुंदर झाले तर? असं थोडंच कोणी इतकं जास्त सुंदर होऊ शकतं? राज तिची मजा घेत होता. तुम्ही सांगा ना, मी कशी सुंदर हो? मला माहीत नाही तर मी गीताताईला किंवा सासूबाईंना विचारते, किंवा मग प्रीतीताईंना. त्यांच्याकडे विचारून काही होणार नाही. म्हणजे मी या मुलीपेक्षा सुंदर दिसणार नाही? नाही. मग तुम्ही त्या मुलीशी बोलाल? हो. आता विसरणार नाही फोन करायला, प्रॉमिस. मला वाटलं तुम्ही रागवाल म्हणून फोन केला नव्हता. आता प्रिया खूपच रडू लागली होती. अगं रडू नको, मी मजाक करत होतो, राज तिला शांत करत म्हणाला. काय? प्रियाने दचकून विचारलं. मजाक करत होतो, राज शांतपणे म्हणाला. पण त्याला कल्पनाही नव्हती की त्याचा हा मजाक त्याच्यावर किती भारी पडणार आहे. आता प्रियाचं जे रूप दिसणार होतं ते राजने कधी पाहिलंच नव्हतं. म्हणजे तुम्ही माझ्याशी मजाक करत होता? हो. किती वेळा सांगू? म्हणजे मुद्दाम मला रडवलं आणि मुद्दाम दुसऱ्या मुलीबद्दल बोललात की मला वाईट वाटावं? प्रियाने खूप गंभीरपणे विचारलं आणि ते ऐकून राजच्या चेहऱ्याचा रंगच उडाला. त्याने प्रियाचा राग आधी दोनदा पाहिला होता, एकदा किंजलच्या वेळी आणि एकदा कालच्या भांडणात. प्रियाच्या गंभीर चेहऱ्याकडे पाहून तो काही बोलायलाही धजला नाही. आता मला फोन करू नका, प्रिया हळू आवाजात म्हणाली. हे ऐकून राज थक्कच झाला. मला आता तुमच्याशी बोलायचंच नाही, कधीच नाही. काय बोलतेय तू? पण त्याचं बोलणं पूर्ण होण्याआधीच समोरून फोन कट झाला. राज 2 क्षण कानाशी फोन लावून बसून राहिला. मग 4 क्षण फोनकडेच बघत राहिला. त्याचा चेहराच असा झाला होता जणू त्याच्या कानाजवळ कुणीतरी बॉम्ब फोडला असावा. त्याला जेव्हा खरंच हे समजलं की फोन प्रियानेच कट केला आहे, तेही समोरून आणि तेही रागात, तेव्हा साहेबांनी पुन्हा फोन केला. पण समोरून पुन्हा कट. असं 4 वेळा झालं आणि 5व्यांदा फोन तर थेट स्विच ऑफ. त्याची प्रिया त्याचाच फोन कट करते आणि मग स्विच ऑफ करते. तो स्वतःला शिव्या घालत होता. खूप शौक होता ना मजाक करण्याचा. दुसरीकडे प्रिया राजच्या या विनोदावरून रागावलेली चिडचिडीत कपडे आवरत होती. असं मजाक करतात माझ्यासोबत आणि यांना माहीत आहे मला अजिबात आवडत नाही जेव्हा हे दुसऱ्या मुलीबद्दल बोलतात. आता तर कधीच बोलणार नाही मी. रडून म्हणतात मजाक करतोय. आता तर काहीच बोलणार नाही आणि यांच्यासोबत या खोलीतही राहणार नाही. त्या सुंदरीसोबतच राहा तुम्ही, तिच्याशीच बोला आणि तिलाच या खोलीत घेऊन या. मी तर रुद्रदादांना सांगणार, मला आईबाबांच्या घरी सोडून द्या. प्रिया रागात बडबडत होती. इतकं सगळं आधीही झालं होतं, पण प्रियाचा खरा राग 2 वेळाच दिसायचा. एक जेव्हा राज त्यांच्या दोघांच्या मध्ये दुसऱ्या कोणाला आणायचा आणि 2 म्हणजे जेव्हा तिला समजायचं की राजने मुद्दामच तिला दुखावलं, की त्याला माहीत असूनही की ती रडेल, तिला वाईट वाटेल तरीही. काय झालं? कुणाला पुन्हा पुन्हा फोन करतोय? हर्षने विचारलं. पण राज काही न बोलता फोन बाजूला ठेवून कामात गुंतला. मात्र मध्येच तो पुन्हा कॉल करायचा आणि फोन तसाच स्विच ऑफ. तो या गोष्टीवरून फारच चिडचिडला होता. दुसरीकडे प्रिया आपल्या खोलीचा दरवाजा बंद करून सरळ सासूबाईंच्या खोलीत गेली. आई, ओ आई, प्रिया त्यांचा दरवाजा ठोठावत म्हणाली. राजेश्वरीजींनी दरवाजा उघडला आणि दरवाजा उघडताच प्रिया सरळ आत शिरली. काय झालं प्रिया? राजेश्वरीजींनी विचारलं. मी आता राजशी कधीच बोलणार नाही. मी तुमच्यासोबत या खोलीत राहणार आणि तुम्ही नाही म्हणालात तर मी माझ्या आईबाबा आणि दादांकडे निघून जाईन. अरे देवा, हे काय ऐकते मी? असं राजेश्वरीजींनी म्हटलं नाही, पण प्रियाचं बोलणं ऐकल्यानंतर त्यांच्या चेहऱ्यावर तसाच भाव होता. अगं ही भोली देवी अचानक फुलनदेवी कशी काय झाली? राजेश्वरीजी प्रियाजवळ येत आश्चर्याने म्हणाल्या. म्हणजे काय? प्रिया निरागसपणे म्हणाली.
काही नाही बाळ, रोज तू रसगुल्ले खायला घालते आणि आज अचानक जळालेले चिप्स खायला घातले तर अशी हालत खराब झाली. मी कधी खाऊ घातलं चिप्स आई? प्रियाने गोंधळून विचारलं. काही नाही बाळ, इतकं डीपमध्ये जाऊ नकोस. आधी हे सांग, तुला माता भाऊ का आला? माझं म्हणणं म्हणजे तुला राग का आला? कारण तुमच्या राजूने मुद्दाम मला रडवलं आणि मुद्दाम दुसऱ्या मुलीला सुंदर म्हणलं, म्हणून आता मी तुमच्या राजूशी बोलणार नाही. हे तुम्ही तुमच्या राजूला सांगून ठेवा. माझा राजू? हो, नाहीतर काय, माझे तर राज आहे ना. अच्छा, असं आहे तर. हो, अगदीच असंच आहे. आणि त्यांना तुम्ही या खोलीत येऊही देऊ नका, नाहीतर मी गीताताईंच्या खोलीत जाईन. आणि तिथे आला तर मग मी प्रीतीताईंच्या खोलीत जाईन. आणि तिथे आला तर मग गेस्ट रूममध्ये जाईन. आणि तिथेही आई, तुम्हाला तुमचा राजू प्रत्येक खोलीत आणायचाच आहे का? असं म्हणत प्रियाने तोंड पाडलं आणि राजेश्वरीजींची हसू फुटली. तुम्हीही हसताय म्हणजे तुम्ही माझ्या बाजूने नाही आहात, हो ना? अरे नाही, मी तर तुझ्याच बाजूने आहे. तूच माझी साईड घेत नाहीस तुझ्या राजमुळे. आता मी तुमच्या बाजूने आहे. पक्की गोष्ट? हो, मोठीवाली पक्की गोष्ट. मग बघ आज कसं मी तुझ्या पतिदेवांची अक्कल ठिकाणावर आणते. त्यानंतर पुन्हा कधीच असा मजाक करणार नाही. बरं, असं म्हणत प्रिया आपल्या सासूबाईंच्या मिठीत शिरली. रात्री 9 वाजेपर्यंत घरातील सगळ्यांना प्रियाच्या रागाबद्दल कळून गेलं होतं आणि आता फक्त सगळे राजची वाट पाहत होते, जेणेकरून त्याचा चेहरा पाहून मजा घेता येईल. रात्री अंदाजे 10 वाजता राज घरी आला आणि आल्याबरोबर सगळ्यांकडे दुर्लक्ष करत थेट खोलीत धावला. पण खोलीला बाहेरून कडी लावली होती. तो विचारात पडला आणि त्याला लगेचच समजलं की प्रिया कुठे असेल. राज खाली आला तेव्हा त्याने पाहिलं, सागरजी, रामजी आणि रुद्र बसले होते, अगदी जणू त्याच्या येण्याचीच वाट पाहत. त्यांचे चेहरे पाहूनच राजला समजलं होतं की ते सगळे त्याचा सर्वनाश बघायला, मजा लुटायला बसले आहेत. आला राजू शिडी उतरून खाली. रुद्र मनातच म्हणाला. त्याला तर राजची अवस्था पाहून खूप मजा येत होती. राजने त्यांच्याकडे वाकड्या नजरेने पाहिलं आणि कावेरीजींच्या खोलीत गेला. दरवाजा उघडाच होता. राजेश्वरीजींच्या बेडवर राजेश्वरीजी आणि प्रिया बसल्या होत्या, तर गीता आणि प्रीती उभ्या होत्या. राजला पाहताच प्रियानं लगेच तोंड फिरवलं. ते पाहून राजने दात चावले आणि बाकी सगळ्यांची नजरही त्याच्यावर पडली. तेवढ्यात रामजी, सागरजी आणि रुद्रही तिथे येऊन पोहोचले. त्यांना तर पिक्चरच पाहायचा होता ना. खोलीचा दरवाजा बाहेरून बंद का आहे? राजने सरळ प्रश्न विचारला. हो, तर मग आतून बंद होणार का? बाहेरूनच बंद करणार ना. फार मजाक करायला शिकलास. रुद्रनं टोमणा मारताच सगळ्यांना हसू आलं, पण राजच्या भीतीने सगळे तोंड दाबून किंवा तोंड फिरवून हसू लागले. राजने रुद्रकडे रागाने पाहिलं, तर रुद्र इकडे तिकडे पाहत शिट्टी वाजवू लागला. मी विचारलं ना, बाहेरून खोलीचा दरवाजा बंद का आहे? राजने पुन्हा विचारलं. कारण ती माझ्याकडे माझ्या खोलीत बसली आहे म्हणून. यावेळी राजेश्वरीजी म्हणाल्या. तुझ्या तोंडात काय दही जमलं आहे का? राज चिडून प्रियाला म्हणाला. जी तोंड फिरवून बसली होती आणि काही बोलत नव्हती. फ्रीजमध्ये जमलंय राजू, खायचंय का? रुद्र पुन्हा मध्येच बोलला. तुम्ही थोडा वेळ शांत बसा, नाहीतर वहिनींना सांगून तुम्हालाही जमवून टाकीन. तू प्रत्येक वेळी मला माझ्या बायकोची भीती का दाखवतोस? कारण तुम्ही त्यांच्याच नावानं लगेच सरळ होतात. म्हणजे मी तुला वाकडा दिसतो का? नाही, पण मी सरळ नाहीये हे लक्षात ठेवा. हे लक्षात तर लहानपणापासूनच आहे मला, रुद्रनं चिडून म्हटलं. ते ऐकताच राजनं काही क्षण कमरेवर हात ठेवला. मग इकडे तिकडे फेऱ्या मारत स्वतःचा चिडचिडेपणा आणि राग शांत करण्याचा प्रयत्न करू लागला आणि प्रियाजवळ जाण्यास निघाला. तेवढ्यात प्रीती त्याच्यासमोर येऊन उभी राहिली. काय झालं? राजने जड आणि रागीट आवाजात विचारलं. मोठ्या आई आणि वहिनींनी सांगितलंय की तुम्हाला वहिनींकडे जायचं नाही, प्रीती बोलली. पण आतून घाबरलेली कोणाशी बोलते हे तिलाही ठाऊक होतं. भाऊजी, प्रिया तुमच्यावर रागावली आहे आणि म्हणाली आहे की ती आता इथंच राहणार. गीतानं तर अगदी आगीत तेल टाकलं. का? त्या खोलीत मी कुत्रा सोडला आहे का म्हणून हिला इथे राहायचं? राज संतापून म्हणाला. जितका राग काढायचा असेल तितका बाहेर जाऊन भिंतीवर काढ. माझी सून तुझ्याशी बोलू इच्छित नाही. का? तुमच्या सूनबाईचं म्हणणं म्हणजे दगडावरची रेग आहे का? जे ती म्हणेल तेच होणार. राजचा राग वाढतच होता. आज तसंच समजून घे, राजेश्वरीजी शांतपणे म्हणाल्या.
समोरून हट, नाहीतर दिल्लीवरून इथे सामान येईल आणि तू इथेच राहशील, तिकडे जाणार नाहीस, राजनं प्रीतीला म्हटलं. आणि ती तर अगदी वाऱ्याच्या झोतासारखी बाजूला झाली. कधी सरकली ते कोणालाच कळलं नाही. राज प्रियासमोर आला तर प्रिया पुन्हा बाजूला वळू लागली. तेवढ्यात राजनं एका हातानं तिचा हात पकडला. चिटिंग माय लॉर्ड, चिटिंग. ही ढकलाढकली आणि हात लावणे चालणार नाही. रुद्र बोलतच आपल्या आईजवळ आला. बाकीच्यांचं तर त्याच्या कारस्थानांवरून हसू दाबणं कठीण झालं होतं. तुमच्या मोठ्या मुलाला सांगा शांत बसायला, नाहीतर आग्रामध्ये वेड्यांचा दवाखाना आहे, राज कुरकुरला. चुकीचं काय बोलतोय तो? अगदी बरोबरच बोलतोय, राजेश्वरीजींनी स्पष्टपणे राजला सुनावलं. राजनं डोक्यावर हात मारला. आतून त्याला असं वाटत होतं की आपल्या कुटुंबालाच तलाक देऊन टाकावा. तू चल खोलीत, राजनं प्रियाला शांत आवाजात म्हटलं. मला नाही यायचं, प्रियानं शांतपणे उत्तर दिलं. का नाही यायचं? राज स्वतःला शांत करत विचारत होता. असंच, प्रिया म्हणाली. सगळे मनात प्रार्थना करत होते, देवाही आता नवऱ्याच्या प्रेमात भिजून त्याच्या मागे मागे झुलत झुलत निघूनच जाऊ नये. असंच ऐकायला मी इथे आलो नाही, राजचा स्वर चढू लागला. मी काहीच बोलणार नाही, मग तुम्हाला त्रासही होणार नाही, प्रिया शांतपण हट्टीपणे म्हणाली. प्रिया, नाटक करू नकोस, खोलीत चल, शांतपणे. माझ्या सुनेला धाक दाखवायची गरज नाही, राजेश्वरीजी उठतच म्हणाल्या. तुमच्या सुनेला उचलून घेऊन जाईल आणि कोणी काही करू शकणार नाही, राजनं आईकडे पाहून ठामपणे म्हटलं. पण हे ऐकताच प्रिया उठली आणि थेट सासूबाईंच्या मागे जाऊन उभी राहिली. हे काय वागणं आहे? राज चिडून म्हणाला. तुम्हीच म्हणालात ना की उचलून घेऊन जाईल, तर मी तिथे बसणारच नाही. मग कसं घेऊन जाशाल मला? हे ऐकून राज तिच्याकडे एकटक बघत राहिला. आज तुला कळेल बायकोची किती रूप असतात, रामजी राजकडे पाहत म्हणाले. सगळी संगतच बिघडवते, राजनं आई आणि वहिनीकडे पाहत टोमणा मारला. संगत नाही, आज नवऱ्याचं भूतच उतरवलंय माझ्या सुनेच्या डोक्यातून. नाहीतर आज तू तिच्याशी जो विनोद केला आयुष्यात कधी केला नसतास, राजेश्वरीजी मुद्दाम प्रियाच्या जखमेवर मीठ चोळत म्हणाल्या, कारण त्या तिचा राग शांत होऊ द्यायच्या मूडमध्ये नव्हत्या. हो आई, जाणून बुजून दुसऱ्या मुलीला सुंदर म्हणाले, जाणून बुजून मला दुखावलं. आमच्या दोघांच्या मध्ये तिसऱ्याचं काय काम? विचारा ना यांना, असं का करतात? प्रियानं सगळ्यांकडे पाहत स्पष्टपणे सांगितलं. खोलीत चल, सगळं उत्तर देतो, राज प्रियाला म्हणाला. नको प्रिया, राजूच्या बोलण्याला भुलू नकोस, तुला फसवायला हा आधीच जाळं विणून बसलाय, रुद्रनं मुद्दाम छेडत म्हटलं. तुम्ही जाळं आणलं आहे? रुद्रचे शब्द ऐकून प्रिया आश्चर्याने राजकडे बघू लागली. रुद्रला लगेचच आपला डायलॉग बोलल्याचा पश्चाताप झाला. काश खरोखर एखादं जाळं आणलं असतं तर कुणाला तरी बांधून घराबाहेर फेकून आलो असतो, राज चिडून रुद्रकडे पाहत म्हणाला. दोघा भावांनी बाहेर जाऊन भांडावं, इथून निघा आता, राजेश्वरीजींनी रागाने म्हटलं. तू येशील की नाही? राज आता थेट प्रियाकडे पाहत गडद आवाजात बोलला. नाही, प्रिया घाबरली होती, आवाज थरथरत होता, तरीही तिनं आपलं उत्तर बदललं नाही. गीता अचानक टाळ्या वाजवू लागली आणि स्वतः तेव्हाच सावरली जेव्हा राजाची नजर तिच्यावर पडली. अरे ओय, आता तू तुझ्या वहिनींकडेच डोळे वटारून बघशील का? रुद्र कमरेवर दोन्ही हात ठेवून म्हणाला. मी त्यांना घुरत नाहीये आणि माझ्या बायकोच्या डोक्यात तुम्ही माझ्याबद्दल काय काय भरलंय त्याचं काय? तुम्हाला दिसत नाही का की हे सगळे आमच्यामध्ये भांडण लावत आहात? प्रिया, मी तुमच्या दोघांच्या मध्ये भांडण लावते का ग? राजेश्वरीजी स्वतः प्रियापेक्षा जास्त निरागस चेहरा करून विचारतात. प्रिया लगेच मान नकारात हलवते. ते पाहून राजेश्वरीजी मोठ्या स्टाईलमध्ये राजकडे वळून पाहतात. तुम्ही तर यांची अक्कल ठिकाणावर आणताय, यांचे नखरे उतरवताय, डोक्यात बसलेले दगड काढून टाकताय आणि होश ठिकाणावर आणताय, जेणेकरून पुढे कधीही असलं मूर्खपणाचं मजाक करणार नाही. तुम्हीच तर आता वचन दिलत ना मला. हे ऐकून राज आपल्या आईचं तोंड पाहत होता आणि त्याची आई आपल्या भोळ्या सुनेचं. बेटा, किती खरं बोलशील, थोडं थांब. सगळ्या खोलीत जोरजोरात हसण्याचा आवाज घुमू लागला. याच दरम्यान संधी साधून राजने प्रियाचा हात पकडला आणि तिला खोलीबाहेर घेऊन आला. काय करत आहात तुम्ही?
तुला खोलीत घेऊन जातोय. यावेळी दोघांमध्ये कोणीही आलं नाही, कारण आता सगळ्यांना बघायचं होतं की प्रिया काय करते. मला नाही यायचं. प्रिया आपला हात सोडवू लागली. प्रिया जास्त नाटक करू नकोस. काय नखरे आहे हे? राज चिडत म्हणाला. नखरे नाही आहे. मग काय आहे? मग तुम्ही त्या मुलीला मुद्दाम सुंदर का म्हणालात? गप्प रहा, वर जाऊन बोलू. मला नाही बोलायचं. ठीक आहे, गप्प रहा, पण वर चल. ठीक आहे असं म्हणून प्रिया पायऱ्या चढू लागली आणि बाकी सगळे एकमेकांचा चेहरा बघू लागले. प्रियावर विश्वास ठेवून राजची मजा घेता येईल असं कधीच होऊ शकत नव्हतं. खोलीत आल्यानंतर राज दरवाजा बंद करून प्रियाजवळ आला तर ती दूर सरकली. नाही बोलायचं ना? नाही, विचार करून घे, मग मी काही बोलणार नाही. म्हणजे काय? ठीक आहे असं, प्रिया हलक्या आवाजात म्हणाली. कोणी शिकवलं तुला हे सगळं? राज तिच्यासमोर उभा राहून म्हणाला. काय? हा राग करणं आणि बोलणं बंद करणं? कोणीही नाही. मग ही करामत का? कारण मी तुमच्यावर रागावले आहे. कशाच्या आनंदात? आनंदात नाही, काही दुःखात. कुठलं दुःख? तुम्ही मला मुद्दामून रडवलं, त्या गोष्टीचं दुःख. मी म्हटलं होतं ना की मी मजाक केला होता. मग का केला तुम्ही असं? मग फोन का नाही केला तू? मी फोन करते तर तुम्हीच रागावता ना. प्रिया आता एखाद्या लहान मुलासारखी तक्रार करत होती. हो, तर रागावलं तर फोन करणार नाहीस? रागावणार असाल तर मी फोन कशाला करू? मग तुम्ही मला ओरडणार. मला काही माहीत नाही, मला फक्त फोन यायला हवा. प्रिया काही बोलली नाही. तोंडावर रुसवे फुगवे घेऊन एका बाजूला जाऊन बसली आणि राजशी टीव्ही पाहू लागला. राजने भूक लागल्याचं म्हटलं म्हणून ती जेवण घेऊन आली. स्वतःही थोडंसं खाऊन कपडे बदलून खोलीबाहेर जायला लागली. कुठे चाललीस? राज चकित होऊन म्हणाला. प्रीतीताईंकडे झोपायला. गप्पा आते, नखरे करू नकोस. खूप रागावणं येतं तुला आजकाल, राज बेडवर पडत म्हणाला. प्रिया दारातूनच त्याच्याकडे पाहत राहिली. मग तिला सासूबाईंचे शब्द आठवले. काल रात्रीसारखं त्याने पुन्हा तुला मनवलं तर तो असं मजाक वारंवार करेल. हे आठवताच प्रियाने राजकडे पाहिलं आणि त्याच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करून ती खोलीबाहेर निघून गेली. आता राजला स्वतःवर शंका यायला लागली. त्याची बायको असं वागेल याचा त्याने कधी विचारही केला नव्हता. तो धावत जाऊन तिला परत खोलीत घेऊन आला. दरवाजा बंद करून तो मागे वळेपर्यंत प्रिया स्वतःला पूर्णपणे ब्लँकेटमध्ये गुंडाळून बसली होती. राज ब्लँकेट काढायला गेला, पण ते काही हललं नाही. प्रियाने आतून घट्ट पकडून ठेवलं होतं. प्रिया, आता तू मला खूपच राग आणते आहेस. ब्लँकेट काढ. नाही. काय नाही? एक देऊन ठेवीन आता. काय देणार? प्रिया, माझं डोकं खराब करू नकोस. मग मी रागात काही बोललो तर तू रडायला बसशील. प्रिया, तो तुला घाबरायचा प्रयत्न करेल, रागावेल, पण तू घाबरू नकोस, काही बोलू नकोस. सासूबाईंचे शब्द आठवून प्रिया गप्प बसली होती. ठीक आहे, नको बोलूस, मला पण नाही बोलायचं आता. हाच तर प्रॉब्लेम आहे. थोडं चांगलं वागलं की लोक डोक्यावरच चढतात. राज पुटपुटत राहिला. आधीसारखा रागही आता आपल्या भोळी राणीवर काढता येत नव्हता. काही वेळ दोघंही काही बोलले नाहीत, पण प्रियाचं हे बदललेलं वागणं राजला सहन होत नव्हतं. थोड्या वेळानंतर त्याने पुन्हा ब्लँकेट खेचलं आणि यावेळी ब्लँकेट सरकून गेलं. पण प्रिया खरंच झोपली होती. हे पाहून राज त्रासून गेला. आजही त्याला प्रियावर प्रेम करायचं होतं, पण त्याची प्रिया तर त्याच्या इच्छांना विकून शांत झोपली होती. आता पुढे काय होईल हे आपल्याला पुढच्या भागात पाहायला भेटेल. तुम्हाला ही कथा कशी वाटते आहे कमेंटद्वारे नक्की कळवा. कथा आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. कथेचे पुढील भाग ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.